म्हणजे मम्मी बोललेली मला 5 वाजताची आहे, म्हणजे बाहेर सामान आणायला जायचं जरा. मी आता 6 वाजले तेवढा उशीर झाला मला यायला. मग आता जायचं का नको? का बर? हा मग काय होतंय त्याला. तर गुड मॉर्निंग आहे, तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आता सकाळी 8 वाजले, तर आज सकाळी सकाळी पाणी आले. येऊन 1 तास तरी झाला सर पाणी आले. वरचा पण ड्रम दोन्ही पण भरले नाही, तर नंतर हे पण अर्ध भरले. आता काय माहिती कधी किती वेळ. आता गेल्या वेळेस 1च तास राहिलेलं पाणी आणि फक्त टाके भरलेलं, खालचं रिकामं होतं. त्यामुळे पहिलं तर खालचं भरायला, नंतर टाक्याला लावणार होता. इथं कसं आहे, सगळे कड म्हणजे A to Z सगळ्या बाया, म्हणजे सगळे घरातले मोटर लावून पाणी ओढते. तर त्यामुळे इथं मोटरच नाही आमच्याकडं. मोटर आहे पण चालू नाही. असं या इकडं दाखवतो म्हणजे काहीतरी. बघा हे दोघं आले. तर कशाला सांगतास रे, इकडं बघ. आज रविवार असल्यामुळं, का शनिवार होता आज रविवार, त्यामुळं आज रविवार आहे. अजून उठले नाही तर सगळा पाथरून तसेच आहे. तर हे उड्या नका मारू बेडवर. आणि बघा हे भूतीन तर पेपर आहे त्याचे परवान तरी तर अजून आतुरणातच आहे. उठलं का निघा अभ्यासाला. फक्त कालच 5 वाजता उठली आणि बस तेवढं. नंतर 5ला उठलीच नाही एकच दिवस. आता 8 वाजले तरी आता पता नाही अभ्यासाचा. करा ब्रश आता चला. ब्रश नाही काढला. असं आहे बघ, बोटावर हा तसं घासायचं. चला कपडे पण नाही आणले का नाही. राहू दे, आंघोळ करा असेच. ए रानू बाहेर आहे तिथं शांत. हा मग बघू आता जायचंय मला पण. मला खेळायला जायचंय. बघू सकाळी नाही तर दुपारून जायचं खेळायला. आता ते कळलं. कॉलेजला क्रिकेट खेळायला मित्रांसोबत. मग आता या व्हिडिओमध्ये बघा ते हाबुक ठोकते. हाबुकच की हां हाबुक ठोकतं मी सायलेंट केलंय आणि कॉपीराईट येते तेव्हा. हां कसं लहानपणी लय करायचं, आता बंद झाले तरी. लागत नाही का मांडीला. लय आगाव आहे तर. लय आगाव येणी. याच्या डोळ्यात काठी घुसवली. दाखव रे पिल्या. हो का खालचे सुजले कसले लाल झाले. ते लाल झाले का ते आता जरी कमी झाले ड्रॉप टाकून, नाहीतर असं म्हणजे फाटलेलं ते मधलं. सहज काठी टाकल्यानं हसत बसलाय तिथं. मग तो काय डोळा आंधळ करतो का त्याचा. हळू ना पार फाटलेलं ते मधलं. हो एवढी छोटी छोटी. त्याला पण शांत बस वाटत नाही. आता तरी सकाळी उठून मारामारी करायला ते दोघं. कोण चिमटे घे म्हणते असं हात केलाय ना असं करायला. मला चिमटे कशामुळे घेतच पण मला असं मी कुठं घालवलं चिमटे कसं काय गेलं. हे बरं शांत बसा. आता परत भांडायला जोर यांना. तर आता पाणी आलं तर त्यामुळे मम्मी सगळे हे काय बघा ब्लँकेट धुवायले. तिन्ही पण मोठे मोठे ब्लँकेट आहेत ते धुणार आहेत. हे आता वल्ले नसल्यामुळे एका हातानं तर उचलते. तर म्हणजे वल्ले जर झाले ना उचलत पण नाही तर 2 जणांना. एक करून धुवणार आहे कारण की वजन लई आहे. 7.5 किलोचीच मशीन असल्यामुळं. मग आता एक टाकले, आता त्याला फिरवायचं. पाणी बघा केवढं मोठं निघाले त्याच्यातून, किती स्पीडनं निघायले. आणि मशीन तर व्हायब्रेट होईल कसली. तेव्हा बघा दिसत ना सर. बघा हात बघा माझा फक्त, तेव्हा व्हायब्रेट किती होईल. 9 मिनिटाचा टाइम लागलाय. बघा किती स्पीड आहे मशीनची. दिसना पण झालं ब्लँकेट आहे का नक्की. बघा एका ब्लँकेटनं टप भरायला आला. अजून 1 मिनिट पण झाले नाही. तर बघा आता हे फेस असल्यामुळे चांगलं दिसतं पाणी. पण हे जरा फेस काढला ना बाजूला, बघा किती घाण पाणी आहे.
एवढं घाण आहे, सगळं घाण पाणी काढलं याच्यात. तुम्हाला माझा काका दाखवतोय हो का, हे पहिले फोटो येतात तरी, आताचे नाही तर आता जरा झालंय, तब्येत चांगली आली. किती वर्ष झालं तुमच्या हातात घड्याळ आहे ती? आता पण ती घड्याळ आहे जस्ट त्यांच्या हातात, आणि त्यांचा पोरगा आहे आरुश्री नाव त्याचं. आता हे आता 5वी आहे. बघा बारक आहे. हो हे आहे बारकं पोरग, मोठं पोरग बारकं पोरग सेमच दिसतात, लहानपणी असताना ना सेमच दिसतात. बघा तिन्ही पण ब्लँकेट धुवून झाले, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. किती चमकायले, चांगले नवीन सारखे दिसायले ते उन्हात. चुकल्यावर अजून जरा लय हलके झालेत. आता पाणी सगळं गेलं की पूर्ण सगळीकडून पॅक झालं, इकडून ब्लँकेट आहे, तिकडून ब्लँकेट, सगळीकडून पॅक झालं. एक रूम टाईप झालं इथलं. आता आम्ही चाललो क्रिकेट खेळायला. आदित्य तयार आहे इकडं. कसं खेळते प्रणितून परत्या मागा. हा मागा मागा मागा, पहिली मी मागणार, पहिली मी मागणार. इकडे हे क्रिकेटर प्रथमेश येते काय? आउट 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 परत्या परत्या व्हिडिओ केले, आउट झाले परत्या. चिडायले प्रथमेश, चिडायले. आउट नाही टाकल्यानं पकडत नाही, बरं पकडले चांगलं. हे दाखे आउट झालेला व्हिडिओ झाला. आता फायनली आलेलो आहे घरी. मग एवढा हात कसले झाले तेव्हा सगळे खराब. म्हणजे ग्राउंडवर खेळणार होतं, पण ग्राउंडवर कसं होतं तिथं दुसऱ्या शाळेचे स्पोर्ट चालू होते, त्यामुळे मग आम्ही ग्राउंडच्या बाजूलाच खेळतो एका साईडला. मजा आली, पण पहिल्यांदा खेळालतो लातूरमध्ये असं. मी सगळे कपडे काढले तर सकाळी वाळू घातलेले सगळ्यांचे कपडे. दाखवू नका काय आहे ते, नॉर्मल आपली लाईफ असते तसे दाखवायचेच, काय नाही. मग आता म्हणजे मम्मी बोललेली मला 5 वाजताच ये, म्हणजे बाहेर सामान आणायला जायचं जरा. पण मी आता 6 वाजले तेव्हा, उशीर झाला मला यायला. खेळत बसला होता त्यामुळे टाईमच बघितला नाही, आणि 5:30 वाजल्यानंतर मम्मीनं बोलवलेलं, मग लगेच आलो. मग आता जायचं का नको? का बरं? मग काय होतंय त्याला, चल की जाऊन काय इथं तर आहे. थोडं आपल्याला थोडे लांब जायचं. कुठं अर्ध्या तासात येतो का? अर्ध्या 1 तासात टीव्ही आहे की टीव्ही बघत बसते? नको तर नको, काय मला आता काय. आता अभ्यास झालेला आहे. किती वाजले का? 7:45. विचारलंय मला, म्हणजे आता शूट करायचं, त्याच्यातून थोडी कळते टाइम. असं फक्त वरून खाली करायचं. बरं जाऊ दे, 7:45 झाले तर. असं म्हणजे बॅक कॅमेरा असतो ना, म्हणजे माझ्या तोंडाकडे, त्यामुळे टाइम दिसत नाही. तर मग मी येईल आहे, म्हणजे असं स्क्रीन वाढायली आहे, आणि मग नंतर बघायला त्याच्यात. मग आता राहुलला बसवलं अभ्यासाला, बळच बसवलंय. इथं लय माल देते, 50ची वय 60-70 देते. मग उद्या लिहायचं म्हणतात, कारण उद्या शाळेतून आणीन मग तिला कॉलेजवरून. उद्या टीचरांनी दिलेलं, मग काय करू? एवढे दिवस काय झालं मग तुला? कालपासून सकाळपासून मला परवापासून बोलायला मी वह्या नाही. बरं करा अभ्यास आता, लईचं काय पण भान सुस्त होतं. टीचर कसं पकडलं असं. बरं जाऊ दे, आता करू दे अभ्यास. मला वाटलं म्हणजे माझं काय होतं, मम्मी सोबत जाणार आहे सामान आणायला, तर येताना आणता येईल, पण मम्मीचं पण कॅन्सल झालं. व जरा मला यायला उशीर झाला त्यामुळं. अगं म्हणजे तिला काय फशा वही आणायची आहे, वही आणून उद्या शाळेसाठी वही पाहिजे तिला. मग तसं आहे चिंता. विणकावाचं टेन्शन घेत बसल्या कशाचं ना काय. आणि अगं आमच्या घरातला एक मेंबर म्हणजे पहिलाच होता, बेडमध्ये टाकल्या रानूचं हे आहे, मित्र आहे. कुठे बघितलंय का म्हणायला? मम्मी म्हणायला कुठं बघितलंय का याला. मामाना गिफ्ट दिलेलं रानूला, मग तेच हे आहे. अडकवले.
अजून नाही काय त्याला रानू बोला म्हणजे मामा असं म्हणजे कामावून यायचा ना, तेव्हा बोलायचा की म्हणजे डुमूचुकू तुला आणतो आणतो आणतो. रानू मग मामाच्या मागे लागले, काय असतं डुमूचुकू मला पाहिजे. मग मामाने हे आणलं तिचा म्हणजे शांत करण्यासाठी. मग हिला चव्हापासून डुमूचुकू म्हणते रानू. लय अवघड आहे. ते एका माणसं एवढी जागा लागते त्याला, बाजूला घेऊन पण पहिली झोपायची, आता घेऊन झोपत नाही कारण की जागाच पुरत नाही. ती एकाच काय तर वरून मम्मीला भी वाटतं मम्मीला कशाची पण भीती वाटते. जेवण बनवून झालेलं आहे तयार. तर जेवायला आज अंड्याची भाजी आहे आणि मी अंड्याचं जसं की मधलं खात नाही, त्यामुळे मधातलं देत नाही मला मम्मी कधीच. भाकर आहे आणि भात आहे. मग आता लय भूक लागले, जेवण करतो आणि झोपतो आणि सकाळी उठून आता एडिटिंग करणार 4 वाजता. तर चला मग, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला मग बाय. काय झालंय पण उगाच हसायले.